तुम्ही कधी एखाद्या चौकात उभं राहून शिवरायांचा पुतळा निरखून पाहिलाय का? ऊन व पावसाची तमा न बाळगता शतकानुशतके तो तिथेच उभा असतो. राजस आणि डौलदार असा. तलवारीचा टोकदार चमकदार कट्यार आणि भारदस्त घोड्यावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे पाहता क्षणी अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते. मन अभिमानाने भरून येतं. पण एक गोष्ट कधी लक्षात आलीये का? त्यांच्या घोड्याचा एक पाय हवेत असतो. हा केवळ कलात्मक योगायोग नसून त्यामागे एक ऐतिहासिक संकेत आहे. अनेक शौर्यशाली योद्ध्यांचे पुतळेही अश्वारूढ स्वरूपात असतात आणि त्यामधून त्यांचा मृत्यू कसा झाला हे दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. हा संकेत भारतात नवीन नाही, पण तरीही अजूनही बऱ्याच लोकांना याबद्दल फारशी माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊया या अश्वारूढ पुतळ्यांच्या घोड्याच्या पायामागचं गुण. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. तुम्ही पाहिलं असेल, काही पुतळ्यांमध्ये घोड्याचे दोन्ही पाय हवेत असतात, काहींमध्ये एकच पाय आणि काही ठिकाणी घोड्याचे चारही पाय जमिनीवर असतात. याचा अर्थ काय हे समजून घेऊया. घोड्याचे दोन्ही पाय हवेत असतील तर तो योद्धा रणांगणात वीरमरण पावला आहे. उदाहरणार्थ राणी लक्ष्मीबाई यांचा अश्वारूढ पुतळा. घोड्याचा एकच पाय हवेत असेल तर त्या योद्ध्याचा मृत्यू रणात मिळालेल्या जखमांमुळे किंवा दीर्घ संघर्षानंतर झाला आहे. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे पुतळे. घोड्याचे चारही पाय जमिनीवर टेकलेले असतील तर त्या योद्ध्याचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. या प्रकारचे नियम मूळतः युरोप आणि अमेरिकेत सुरू झाले आणि नंतर भारतात पसरले. मात्र सर्वच पुतळ्यांमध्ये हे नियम काटेकोरपणे पाळले जातात असे नाही. अनेक ठिकाणी केवळ शिल्पकाराच्या कलात्मक दृष्टिकोनातूनही घोड्याचे पाय कसे असावेत हे ठरवलं जातं. त्यामुळे हा नियम अगदी 100% पाळला जातो असं म्हणता येणार नाही. अशा गोष्टी मागचं खरं महत्व हे त्या योद्ध्यांच्या शौर्याचा गौरव करणं, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणं हेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज असोत, महाराणा प्रताप असोत किंवा राणी लक्ष्मीबाई असोत, त्यांच्या स्मारकासमोर उभं राहिलं की त्या इतिहासाचा साक्षात्कार होतो. त्यांच्या शौर्याची आठवण होत राहावी यासाठीच हे पुतळे उभारले जातात. तुम्ही पुढच्या वेळी अशा कोणत्याही पुतळ्यासमोर उभे राहाल तेव्हा त्या घोड्याच्या पायांकडे लक्ष द्या आणि त्या मागचं शौर्य आठवा. पोलखोलमध्ये पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा पोलखोल.